आपुलकी. लेख आवाबेन. लेखक पु ल देशपांडे. सह चिन्मय मांडलेकर. माणसांच्या नावामागं या ना त्या कारणासाठी कसली तरी उपाधी असते. कधी कोण ते ओळखू यावं म्हणून असते, कधी व्यवसायाची असते, कधी गौरवाची. आवाबेनच्या नावापुढं बेन ही पदवी होती आणि नावामागे आमची ही पदवी तिनं आपल्या अत्यंत लोभस व्यक्तिमत्वामुळे मिळवलेली होती. आवाबेन पार्ल्याची. तिचं माहेरचं आडनाव हवेवाला. पार्ल्याचे पूर्व आणि पश्चिम असे आगगाडीच्या रुळांनी केलेले 2 विभाग आहेत. पश्चिम विभाग मुख्यतः गुजराती भाषक आणि पूर्व विभाग मराठी. भाषेच्या भिन्नत्वामुळे साहजिक 2 निरनिराळे सांस्कृतिक गट तयार झालेले आहेत. रुळाच्या पूर्व बाजूला गणेशोत्सव संस्कृती आणि पश्चिमेला नवरात्रोत्सव. तसा काही उघड भांडणतंटा नव्हता. दोन्ही बाजूंची माणसं आपापल्या मैदानात राहून नाना तऱ्हेचे सांस्कृतिक आणि सामाजिक खेळ खेळणारी, एकाच लोकलमधून पोटासाठी चर्चगेटच्या दिशेला जाणारी, पण एका गाडीतला रोजचा प्रवास असूनही एकत्र न येणारी. झवेरचंद मेघाणींसारखा लोकोत्तर लोककवी या बाजूला राहतो याची पूर्व पार्ल्याला दाद नव्हती आणि न. फाटकांसारखा एक प्रखर पंडित पश्चिमेला ठाऊक नव्हता. मोठ्या शहरातून अशी पुष्कळ बेटं असतात. त्यात माणसं आपापल्या आवडीनिवडी, परंपरा, पूर्वग्रह वगैरे जोपाशी जगत असतात. पार्ल्याच्या रेल्वे रुळांनी अशी ठळक बेटं केली होती. ती अशीच स्वतंत्रपणाने वाढत राहिली असती, कारण दोघांना जोडणारा, एका ठिकाणी आणणारा असा जोरदार दुवाच नव्हता. असं कुठलंही कार्य नव्हतं की ज्यात दोन्ही बाजूंची माणसं भाषेच्या निरनिराळेपणातून निर्माण होणारं परकेपणाचं कुंपण तोडून एकमेकांच्या जवळ येतील. पण Sample complete. Ready to continue?